स्वतःला अत्यंत लकी समजते की मला आयुष्यात कायमच एक फ्रीडम ऑफ चॉईस मिळाला आहे. मग ते माझं शिक्षण असो, माझं करिअर असो, माझे लाईफ डिसिजन्स असो. मला कायमच मी खरं तर म्हणेन मी एका एलिमिनेशनच्या पद्धतीने मी आयुष्य जगली आहे. म्हणजे काय करायचं नाही याची खूप जास्त क्लॅरिटी देन काय करायचं आणि ह्या प्रोसेसमधनंच मी कुठेतरी वाट शोधत आले. माझं ग्रॅज्युएशन मी इंजिनिअरिंगमध्ये केलं आणि आय वुड से लाईक मोस्ट इंजिनियर्स पहिल्यांदा मी माझी डिग्री घेतली आणि मग मी विचार करायला लागले की आता काय करूया. व्हेरी फॉर्च्युनेटली ह्याच काळात मी इंजिनिअरिंग करतानाच इकोलॉजिकल सोसायटी ऑफ पुणेचा 1 वर्षाचा कोर्स केला जो होता सस्टेनेबल मॅनेजमेंट ऑफ नॅचरल रिसोर्सेस अँड नेचर कॉन्झर्वेशन. आणि ह्या कोर्सनी माझं आयुष्य बदललं. ह्या कोर्सनी मला असे प्रश्न विचारायला शिकवले ज्याची मला कुठे उत्तरं मिळत नव्हती. उदाहरणार्थ, आपलं अख्खं आयुष्य म्हणजे आपले नीड्स, वॉन्ट्स, डिझायर्स, ड्रीम्स हे आपण सतत जास्त कमवणं, जास्त साठवणं ह्याच्याकडे आपला कल असतो. देशांचं सक्सेस हे GDP सारख्या एका इंडेक्सवर ठरतं. पण आपलं अख्खं आयुष्य एका अतिशय लिमिटेड रिसोर्स बेसवर अवलंबून असताना जसं की फॉसिल फ्युएल्स हे अनलिमिटेड प्रॉफिट्स निर्माण कसे होऊ शकतात. विल दिस नॉट सिस्टम फॉल ॲट सम पॉईंट. हे सगळे प्रश्न घेऊन मी माझ्या वडिलांच्या बिझनेसला जॉईन केलं जो की कॉम्पोजिट्स किंवा प्लॅस्टिक्समध्ये होता. सस्टेनॅबिलिटीच्या बॅकग्राऊंडवरती असं होत गेलं की मला आमच्या मेन प्रॉडक्टपेक्षा आमच्या स्क्रॅपमध्ये खूप इंटरेस्ट वाटायला लागला. आम्ही फायबरग्लास नावाचं जे एक प्लॅस्टिक आहे त्यात प्रॉडक्ट्स बनवायचो आणि इट इज अ थर्मोसेटिंग प्लॅस्टिक, म्हणजे थोडक्यात म्हणजे ते रिसायकलेबल पण नाही आहे. त्यामुळे सतत आम्ही त्यात खूप प्रयत्न करायचो की याचा आपण काही रियूज किंवा इतर काही अल्टरनेटिव्ह ह्याच्यात काही इतर गोष्टी करू शकतो का, एस्पेशली त्याचे जुने मोल्ड्स किंवा प्रॉडक्ट्स, बाय प्रॉडक्ट्स जे आम्हाला नकोसे आहेत ते फक्त इन्सिनरेशनला जाणं एवढा एकच उपाय होता. साधारण ह्याच सुमारास म्हणजे 2014मध्ये माझी धाराशी ओळख झाली. महाराष्ट्र गव्हर्नमेंट एन्व्हायरमेंट मिनिस्ट्रीच्या ग्रीन आयडिया प्रोजेक्टला आम्ही अप्लाय केलं होतं आणि तिथे मिनिस्ट्रीच्या बाहेर जे तासनतास आम्ही मीटिंगची वाट बघत बसायचो त्यात आम्ही सगळे एकमेकांच्या कामांना खूप चांगलं ओळखू शकलो. धाराला भेटल्यानंतर मला तो एक युरेका मोमेंट आला असं मी म्हणेन. म्हणजे आत्तापर्यंत मी आमच्या स्क्रॅपला एक फक्त सिम्पल रियूज किंवा रिसायकलिंग एवढ्याच पद्धतीने मी काहीतरी उत्तरं शोधत होते. आता मला लक्षात आलं की क्रिएटिव्ह रियूज किंवा अपसायकलिंग हे एक वायबल सोल्युशन असू शकतं. आता ह्या ज्या सगळ्या मी टर्मिनॉलॉजीज वापरल्या म्हणजे रियूज, रिसायकलिंग, अपसायकलिंग म्हणजे काय हे आपण एकदा जवळून बघूयात. कुठली आपली 1 लिटरची समजा पाण्याची बाटली आपण आपल्या सगळ्यांसमोर असेल आत्ता. ही पाण्याची बाटली आपण बघितली प्लॅस्टिकची तर इट इज अ फॉसिल फ्युएल बाय प्रॉडक्ट. ती बनवण्यासाठी पण फॉसिल फ्युएल एनर्जी वापरली जाते. ही जिथे बनते म्हणजे त्याच्या प्रोडक्शनपासून त्याच्या रिटेलपर्यंत ती एक खूप दूरचा प्रवास करून आपण फायनली ती दुकानात विकत घेतो. ती विकत घेतल्यानंतर कदाचित त्यातलं पाणी संपवायला आपल्याला 1 मिनिट पण पुरेसं असतं आणि ती आपण लगेच कचरा पेटीत टाकतो. कचरा पेटीतून ती कचरा कुंडीत जाते आणि मग त्यातनं एक रॅकपिकर्स ती उचलतात आणि एका भंगारवाल्यांच्या नेटवर्कमधनं ती पुढे जात जात इव्हेंच्युअली ती रिसायकलिंगला पोचते. आता रिसायकलिंग म्हणजे काय तर ह्या बाटलीला मेल्ट करून म्हणजे त्याला वितळून त्यातनं एक नवीन प्रॉडक्ट बनतो जो कमी प्रतीचा किंवा लो क्वालिटीच्या प्लॅस्टिकचा असतो. बिकॉज वी आर डाऊनग्रेडिंग द प्रॉपर्टीज ऑफ मटेरियल वेन वी आर रिसायकलिंग. आता धारानी मला शिकवलं की आपण जेव्हा क्रिएटिव्ह रियूजबद्दल बोलतोय तेव्हा आपण ह्या बाटलीच्या इतर प्रॉपर्टीजचा विचार करूयात. म्हणजे खरं तर धाराला भेटायच्या आधी मी जी जुनी समजा मी रियूजच्या दृष्टीने विचार करत होते तेव्हा मी या बाटलीचं काय केलं असतं तर मी एकदा पिऊन झाल्यानंतर ती एक 7-8 वेळा परत पाणी प्यायला वापरली असती. त्यात कधी सरबत भरलं असतं, वेळ पडली पेट्रोल भरलं असतं आणि मग मी ती टाकली असती. आता धाराला भेटल्यानंतर तिने मला असं शिकवलं की त्याचं मटेरियल, त्याचं फॉर्म, त्याचं फंक्शन्स ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करू. ती बाटली ट्रान्सपरंट आहे, त्यातनं लाईट पास होतोय, ती लाईट वेट आहे, प्लॅस्टिकची बनली आहे, ती क्रश होऊन एखादा एक आवाज स्पेसिफिक होतो. त्याला लिड आहे जे की आपण म्हणजे त्याच्यात सील राहू शकतात गोष्टी. त्यात आपण जसं लिक्विड्स भरतो तसं त्याच्यात आपण सॉलिड्स भरू शकतो का. त्यात समजा बाटलीमध्ये आपण माती भरली किंवा आपला बारीक कचरा भरला आणि तो एकदम कॉम्पॅक्टेड भरला तर त्यातून एक वीट निर्माण होऊ शकते का. अशा ज्या विटा आपण समजा केल्या आणि त्यातनं मी एखादं वॉल एक बिल्डिंग बनवली, अगदी काही नाही तर एखादा बेंच बनवला ज्याचं आयुष्य अजून एक 10-15 वर्ष आहे, तर ह्या सगळ्या प्रोसेसमधनं आपण आत्ताची जी वीट आहे त्याला एक अल्टरनेटिव्ह शोधलं आहे. म्हणजे मातीच्या विटेला आपण एक अल्टरनेटिव्ह शोधतोय. ही बाटली जी एरवी रिसायकलिंगला गेली असती
त्याला जी एनर्जी लागली असती, त्याच्या ट्रान्सपोर्टला जी एनर्जी लागली असती, ती आज आपण वाचवली आहे आणि ह्या सगळ्या प्रोसेसमधनं आपण एक वायबल प्रॉडक्ट बनवला आहे. ह्या सगळ्या थिंकिंग प्रोसेसलाच आपण अपसायकलिंग किंवा क्रिएटिव्ह रियूज म्हणतो. म्हणजे त्या बाटलीचा पर्पज हा ह्या सगळ्यासाठी नव्हता खरं तर, पण आपण आपल्या क्रिएटिव्हिटीनी आपण त्याचा काहीतरी वेगळा विचार करून काहीतरी बनवू शकलो. माझ्या विचारांना आय वुड से ही विचारधारा लिटरली मिळाली आणि आत्ताच्या स्टुडिओ अल्टरनेटिव्सचा जन्म झाला. धारा माझी जी पार्टनर आहे तिने तिचं इंटिरियर डिझाईन केल्यानंतर अल्टरनेटिव्ह यूज ऑफ मटेरियलमध्ये तिचं मास्टर्स आहे. तिच्या स्वतःच्या इंटिरियरच्या साईट्समधनं जो कचरा किंवा स्क्रॅप तयार व्हायचा किंवा आसपासच्या कन्स्ट्रक्शन डेब्रीमधनं तिला काही सामान मिळायचं, त्यातनं तिने ऑलरेडी काही अपसायकल प्रॉडक्ट्स बनवायला सुरुवात केली होती. हे अपसायकल प्रॉडक्ट्स काय हे मी तुम्हाला एक थोडी झलक दाखवते. हे आता जुने PVCचे आपण तुकडे जे आपल्याला परत एकदा कन्स्ट्रक्शन साईट्सवर मिळतात, ह्याला खूप सिमेंट, इतर डेब्री आणि हा सगळा कचरा लागलेला असतो, ते साफ केल्यानंतर बनते ही एक आमची पाईपलाईन सिरीज ऑफ लॅम्प्स. ही एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. एक सी फूड रेस्टॉरंट होतं, त्यांच्या होर्डिंगसाठी ही कॉन्सेप्ट त्यांना खूप आवडली होती की आपण एखाद्या जुन्या होडीचा आपण वापर करून त्यातनं एक होर्डिंग करूयात. सर्वात मोठा प्रॉब्लेम होता की अशी डिस्कार्ड केलेली होडी मुळात मिळवणं. त्यामुळे ती आम्हाला मिळायलाच 2 महिने लागले आणि ती अशा अवस्थेत मिळाली की ती ऑलमोस्ट ती तोडून ते लाकूड जळायला जाणार होतं. त्यामुळे त्या लेवलपासून तिला आणल्यानंतर त्यातनं बनलं हे एक होर्डिंग. अनेक टेलर्स किंवा बुटिक्समध्ये चिंध्यांचा जो शेवटी शिल्लक राहतात, त्या इतक्या ज्या लहान चिंध्या असतात त्याचं काहीच होऊ शकत नाही. म्हणजे थोड्या मोठे जे तुकडे असतात त्यातलं आपण इतर काही प्रॉडक्ट्स बनवू शकतो, पण खूप लहान चिंध्यांना जाळलं जातं कारण त्याचं दुसरं काही युसेज नाही आहे. अशा चिंध्यांचा वापर करून आम्ही बनवतो काही इतर प्रॉडक्ट्स, जसं की बॅग्स, अपहोस्ट्री, एक टेबलचं तुम्हाला टॉप दिसेल. मदरबोर्ड्स जे अगेन ई वेस्टमध्ये येतं, त्याचा वापर करून आम्ही एक वॉल क्लॅडिंग केलं आहे. हे आता फॉईल रॅपर्स, म्हणजे हा एक फार ट्रिकी विषय आहे. आपल्याला सगळ्यांना ते चिप्स आणि चॉकलेट रॅपर्स आणि हे जे सगळे आवडते आपले खाद्यपदार्थ असतात, त्यात आपण बघितलं तर प्लॅस्टिक आणि ॲल्युमिनियम हे फ्यूज केलेलं असतं. म्हणजे जी चकचकीत बाजू असते सिल्वर, ते दॅट इज ॲल्युमिनियम साईड अँड आउटर साईड इज प्लॅस्टिक. आणि आत्ताच्या टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा ह्याला रिसायकलिंग करायला अजूनही आपल्याकडे सोल्युशन्स नाही आहेत. त्यामुळे हे मोस्ट प्रॉबेबली इट एंड्स इन लँडफिल. तर अशा फॉईल रॅपर्सचा वापर करून आम्ही परत एकदा काही प्रयोग केलेत, ज्यात अपहोस्ट्रीज, डायरी कवर्स, काय फ्लोटर्स. सो दीज एक्सपेरिमेंट्स गो ऑन. ओव्हरऑल आम्हाला असं वाटतं की एव्हरीथिंग कॅन बिकम समथिंग एल्स. म्हणजे आपण आपल्या क्रिएटिव्हिटीनी कुठल्याही टाकाऊ वस्तूचं व्हॅल्यू ॲडिशन त्याच्यात करून लाईफ वाढवू शकतो. आता अपसायकलिंगला मेनस्ट्रीम करायचं झालं तर काही प्री रेक्विजिट्स असतील आणि त्याच्यासाठी एक मी तुम्हाला वेगळं उदाहरण देते. आमच्याकडे काही वर्षांपूर्वी एक बिल्डर आला होता आणि त्याला त्याच्या प्रत्येक फ्लॅटमध्ये काही बर्ड हाऊसेस कॉम्प्लिमेंटरी द्यायचे होते सगळ्या ओनर्सला. म्हणजे आपली प्लायवूड आणि लॅमिनेटची बनवलेली घरटी. आता ही असाइनमेंट एखाद्या रेग्युलर कार्पेंटरनी केली असती तर त्यांनी काय केलं असतं, तर तो टिंबर मार्केटमध्ये जाऊन त्यांनी प्लायवूड आणि लॅमिनेट एका दुकानातनं विकत घेऊन ते सगळं सामान, त्याला लागणारं हार्डवेअर एका टेम्पोमध्ये टाकून त्याच्या वर्कशॉपला आणलं असतं आणि मग त्यातनं सरळ रेषांमध्ये कापून छान चौकोनी त्यातनं नेस्ट बॉक्सेस किंवा बर्ड हाऊसेस बनले असते. आता ही प्रोसेस मला अपसायकलिंग वापरून जेव्हा करायची आहे, तेव्हा सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला हे मटेरियल सोर्स करण्यासाठी खूप एफर्ट्स घ्यायला लागतात. म्हणजे आता जेव्हा मला हे करायचं होतं, तेव्हा आम्ही एक 8-10 साईट्सवरती फोन केले ओळखीच्यांकडे की कोणाकडे किती प्लायवूड लॅमिनेट आत्ता स्क्रॅप अवेलेबल आहे, त्याचे काही फोटोज मिळत आहेत का. आणि 250 बर्ड हाऊस करायला एक साईटचं स्क्रॅप पुरेसं नव्हतं. त्यामुळे 5-6 ठिकाणून ते गोळा करून दरवेळेस एक वेगळा टेम्पो पाठवून ते आमच्याकडे आलं. स्क्रॅप जेव्हा येतं तेव्हा कधीच असं होत नाही की फक्त आपल्याला हवं आहे तेवढ्याच गोष्टी त्यात येतात. त्यात अनेक गोष्टी गोळा होऊन येतात. त्यामुळे आल्यानंतर त्याचं सेग्रिगेशन, सॉर्टिंग, त्याचं क्लिनिंग, ही सगळी प्रोसेस झाल्यानंतर जे तुकडे आमच्या समोर शिल्लक राहिले त्यातनं मग आम्ही बर्ड हाऊसेस बनवू शकलो. आता ते शेप सायझेसमध्ये वेगळं असल्यामुळे प्रत्येक बर्ड हाऊस हे खूप युनिक बनलं आणि ती त्याची खासियत आहे. ह्या सगळ्या प्रोसेसमधनं सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जेव्हा नवीन मटेरियलमधनं काही करतो तेव्हा मटेरियल कॉस्ट हाय असते, पण ट्रान्सपोर्ट आणि लेबर कॉस्ट कमी असते. आणि जेव्हा आपण जुन्या मटेरियलमधनं काही करतो तेव्हा मटेरियल कॉस्ट एकदम लो असते. अनेक वेळा लोक आपल्याला ते फुकट देऊन टाकतात, पण ट्रान्सपोर्ट आणि लेबर कॉस्ट खूप हाय जाते.
भारतासारख्या देशात जिथे मॅनपॉवर ॲबंडन्स आहे, तिथे आम्हाला वाटतं अपसायकलिंग हे एक परफेक्ट सोल्युशन असू शकतं, जिथे कमीत कमी रिसोर्सेस आणि जास्तीत जास्त आपण स्किल्ड लेबरचा वापर करू शकतो. याला परत एकदा मेनस्ट्रीम करण्यासाठी काही चॅलेंजेस असतील. एक सर्वात महत्त्वाचं आपण जे एक एक्झाम्पलमध्ये बघितलं ते म्हणजे सोर्सिंग ऑफ मटेरियल. हे मटेरियल आपल्याला कधीच कुठल्या दुकानात ओव्हर द काउंटर मिळणार नाही आहे. ह्याच्यासाठी आपल्याला एका अतिशय अनऑर्गनाइज सेक्टरकडनं ते गोळा करायला लागतं. त्यामुळे ह्या सगळ्या प्रकारात आम्ही एक आमची मटेरियल लायब्ररी तयार केली आहे. म्हणजे आमच्या हा जुन्या स्टुडिओचा फोटो आहे, तुम्हाला ते जिथे बकेट्स दिसत आहेत त्यात हे सेग्रिगेटेड मटेरियल आम्ही सगळं गोळा करतो, जे की हाऊसहोल्ड आणि इंडस्ट्री ह्या सगळ्या दोन्हीकडनं आम्ही त्याचे कलेक्शन करतो. मग त्याची फ्रिक्वेन्सी असेल, ते किती वेळा निघतंय, ह्या सगळ्या प्रोसेसमधनं सर्वात छान म्हणजे आम्ही खूप स्क्रॅप डीलर्सशी कनेक्टेड आहोत. म्हणजे अनेक वेळा स्क्रॅप डीलर्स आम्हाला समोरून सांगतात की आमच्याकडे हे खूप इंटरेस्टिंग स्क्रॅप आलं आहे, तुम्हाला हवं आहे का. कारण एक खूप इम्पॉर्टंट ह्यात अशीही गोष्ट आहे की त्यांनी एरवी ते स्क्रॅप डीलर्सनी ते रिसायकलिंगला पाठवलं असतं. ऑपोजिट टू दॅट जेव्हा आम्ही ते अपसायकलिंगला वापरतो तेव्हा वी आर ट्राईंग टू एक्सटेंड द व्हॅल्यू ऑर एक्सटेंड द लाईफ ऑफ द मटेरियल, आणि त्या प्रोसेसमध्ये त्या इकॉनॉमिकली ऑल्सो इट मेक्स सेन्स. म्हणजे आय कॅन गिव्ह द स्क्रॅप डीलर अ बेटर व्हॅल्यू फॉर द स्क्रॅप देन वेन इट गोज टू रिसायकलिंग. अपसायकलिंग करतानाचा आमचा एक सर्वात मोठा प्रॉडक्ट असं मी म्हणेन म्हणजे यूज्ड शिपिंग कंटेनर स्पेसेस. तुम्ही पुण्या मुंबईवरनं येता जाता पण बघत असाल JNPTच्या इथे की जुने जे आपले कंटेनर्स असतात ते स्टॅक करून यार्ड्समध्ये ठेवलेले असतात आणि सुरुवातीला त्याचा स्टोरेज म्हणून वापर होऊ शकतो आणि इव्हेंच्युअली ते खूप गंजलं स्टील की तेही रिसायकलिंगला जातं. आम्हाला असं वाटतं की हे जे हा जो बॉक्स बनला आहे मेटलचा, मग इट हॅज टेरिफिक स्ट्रेंथ, इट इज मेंट फॉर मरीन क्लायमेट, त्यामुळे ते स्टील पण खूप चांगल्या प्रतीचं असतं आणि ते नीट मेंटेन केलं तर त्या कंटेनरचं लाईफ अजून किमान 20 ते 25 वर्ष आहे. अशा मेटलच्या बॉक्सेसना घेऊन आम्ही त्यात विविध स्पेसेस बनवतो. म्हणजे त्यात आम्ही फार्म हाऊसेस, स्कूल क्लासरूम्स, ऑफिस स्पेसेस, जशी क्लायंटची रिक्वायरमेंट असेल तशी. आता हा आपण एम्प्टी कंटेनरचा बॉक्स बघितला तर त्याविरुद्ध हे कम्प्लिटली डनअप स्पेस आहे त्याच कंटेनरमध्ये, विच इज अ फार्म हाऊस. आमच्या शिपिंग कंटेनर्सची स्पेसेसची खासियत ही आहे की आम्ही पूर्ण ती स्पेस आमच्या वर्कशॉपमध्ये होते. म्हणजे त्याचं इलेक्ट्रिकल, प्लंबिंग, त्याच्या सगळ्या सर्व्हिसेस, फ्लोरिंग, पेंटिंग, एव्हरीथिंग हॅपन्स ॲट आवर वर्कशॉप आणि फक्त इन्स्टॉलेशनसाठी आम्ही ते साईटवर घेऊन जातो. त्यामुळे वी हॅव कम्प्लिटली रेडी टू इन्स्टॉल मुव्हेबल शिपिंग स्पेसेस दॅट वी मेक, शिपिंग कंटेनर स्पेसेस. ह्याची काही अजून तुम्हाला मी उदाहरणं दाखवते. हे एक अगेन फार्म हाऊस आहे अँड इट इज इन आवर स्टुडिओ. हे मी आणि धारा एक कंटेनर स्पेस आम्ही जेव्हा इन्स्टॉल केलं त्याच्यानंतर लगेचचाच फोटो आहे. आता ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये अपसायकलिंगचा अनुभव घेताना आम्हाला असं वाटतं की कचरा ह्या विषयात खूप काम व्हावं लागेल आणि त्या दृष्टीनेच आम्ही रिसेंटली आमची एक NGO फॉर्म केली आहे, अल्टरनेटिव्ह रियूज अँड अपसायकलिंग फाउंडेशन. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण अनेक गोष्टी जेव्हा आपण दुकानातनं आपल्यापर्यंत येतात तेव्हा आपण विचार केला तर त्याचं मटेरियलची माहिती, त्याचं इन्स्ट्रक्शन मॅन्युअल, त्याचं सेफ्टी किंवा इतर सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत फार व्यवस्थित पोचतात. पण जेव्हा मला ते मटेरियल नको आहे आणि मी ते टाकायला जाते त्याच्या पुढे काहीही अवेलेबल नाही आहे. म्हणजे कम्प्लिटली द प्रोसेस जस्ट स्टॉप्स आफ्टर आय वॉन्ट टू थ्रो द मटेरियल. त्यामुळे एखाद्या प्रॉडक्टचा लाईफ सायकलचा अभ्यास करणं हे खूप गरजेचं आहे. आत्ताची आपली जी डिझाईन्स आपण म्हणतो की एक क्रेडल टू ग्रेव्ह अप्रोचमध्ये जात आहेत, त्याला एक कुठेतरी क्रेडल टू क्रेडल ह्या अप्रोचने आपण बघू शकलो तर देर इज अ लॉट ऑफ होप. आमच्या NGOमध्ये आम्ही अनेक अवेअरनेस किंवा अशी सेशन्स पण घेतो. अनेक वेळा आम्हाला असं वाटतं की आपली फक्त एक डिसिप्लिन की आपण कचरा कसा टाकतो, कुठे टाकतो, काय केलं पाहिजे ह्याच्यावरती खूप अभ्यास झाला पाहिजे. आपण बाटलीचं जसं उदाहरण बघितलं की आपली प्लॅस्टिकची बाटली ही वीट म्हणून बनलेली नव्हती, पण आपण त्याची वीट बनवू शकतो. तसं प्रत्येक टाकाऊ गोष्टीचं एक सिंगल टाईम यूजसाठीच त्याचं डिझाईन झालं आहे. बट कॅन वी डिझाईन इट फॉर सेकंड, थर्ड, फोर्थ टाईम यूज, अँड दॅट इज अ व्हेरी इंटरेस्टिंग अप्रोच विच विल एक्सटेंड द लाईफ ऑफ मटेरियल. एक आपण अनेक वेळा सध्याच्या आपल्या आयुष्यात आपण प्लॅस्टिक आणि कॉम्पोजिट्सना शत्रू करून टाकलं आहे. पण वी स्ट्रॉंगली फील की प्लॅस्टिक इज अन अमेझिंग ब्रिलियंट मटेरियल. म्हणजे आत्ताचं आपलं मॉडर्न लाईफ हे प्लॅस्टिकशिवाय आपण इमॅजिन करू शकत नाही. त्यामुळे विचार केला तर प्लॅस्टिक हा आपला शत्रू नाही आहे. आपण प्लॅस्टिक कसं टाकतो तो आपला प्रॉब्लेम आहे. म्हणजे द मटेरियल इज अ बून, हाऊ वी थ्रो इट, व्हेअर वी थ्रो इट इज अ प्रॉब्लेम. त्यामुळे ही सर्क्युलॅरिटीची गरज त्या ठिकाणी पण आहे. एक
असं बऱ्याच वेळा वाटतं की वी आर ॲट अ पॉईंट ऑफ नो रिटर्न. पण सम ऑफ द पॉझिटिव्ह थिंग्स दॅट आय वुड से, एक परत माझं स्वतःचं एक्झाम्पल, की मी माझ्या आजी आजोबांचा विचार केला तर त्या जनरेशननी कधी कचरा एवढा केला नाही. म्हणजे त्यांचं एक अतिशय सिम्पल लाईफ होतं. आपल्या घरांमध्ये आपल्याला आठवेल की आपल्या जुन्या कपड्यांमधनं, साड्यांमधनं गोधड्या आपण बनवायचो किंवा आपल्या दारावरती अनेक गोष्टी रिपेअरिंगला यायच्या. माझ्या आजोबांनी जे इंक पेन वापरलं ते कदाचित त्यांनी लाईफ लाँग पुरवलं आणि आत्ता मला जे पेन लागतं ते मी दर महिन्याला एक वापरत असेन. त्यामुळे आपल्या आधीच्या पिढ्यांमध्ये हे कुठेतरी रियूज आणि रिपेअर आणि ह्या गोष्टी अस्तित्वात होत्या. वी जस्ट हॅव टू गो बॅक मे बी 2 or 3 जनरेशन्स टू लुक ॲट सम रेफरन्स पॉईंट्स विच वी कॅन गेट बॅक. सस्टेनॅबिलिटीचा पाया एका सर्क्युलॅरिटीवरती आहे. म्हणजे आपण आपल्या आसपासची प्रत्येक गोष्ट जी सेन्स करतो ती कुठल्या तरी कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, हायड्रोजन ह्या सायक्लिक ऑर्डरमधनं आली आहे. दरवर्षी आपल्याला जे फ्रेश वॉटर मिळतं, मॉन्सूनच्या सायकलमधनं आपल्याला पाणी दरवर्षी निर्माण होताना दिसतं. तर म्हणजे सर्क्युलॅरिटीमध्येच सस्टेनॅबिलिटी असं आपल्याला माहिती असताना पृथ्वीवरच्या सर्वात हुशार प्राण्यांनी म्हणजे माणसांनी वेस्टसारखी लिनियर कॉन्सेप्ट कशी निर्माण केली असेल याचं आश्चर्य वाटतं. आणि आत्ताचं आमचं काम एवढंच आहे की कॅन वी मेक दिस वेस्ट गो बॅक इन टू अ लूप. म्हणजे ह्या वेस्टला आपण एक सर्क्युलॅरिटी देऊ शकतो का? आणि वेस्ट ही कॉन्सेप्टच आपण काढून टाकून प्रत्येक गोष्टीकडे एक रिसोर्स म्हणून बघू शकलो तर विल इट नॉट बी अन अबंडन्स ऑफ रिसोर्सेस. टू एंड इट ऑल आय वुड से की माणसाच्या आयुष्यात असे अनेक टप्पे येऊन गेले जेव्हा त्याचं खूप रिमार्केबल चेंजेस घडले. जसं की ॲग्रिकल्चरल रेव्होल्युशन, इंडस्ट्रियल रेव्होल्युशन. तसं गोईंग फॉरवर्ड वी स्ट्रॉंगली फील दॅट द नेक्स्ट रेव्होल्युशन will have to be on the alternative use of material. Otherwise, garbage is the only heritage we will pass on to our next generations. Thank you.